उडुपी रेल्वे स्टेशनपासून 18 किलोमीटरवर असलेला हा बेंगरे बीच अगदी सुंदर आहे. याकडे जाणारा जो रस्ता आहे ना, हा रस्ता इतका मनमोहक आहे की याच्या दोन्ही बाजूला भरभरून नारळाची झाडं तुम्हाला पाहायला भेटतील. इतकंच नाही तर मरवंथे बीचप्रमाणे हा सुद्धा रस्ता असा आहे ज्याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सीता नदी आहे. 3 ते 4 किलोमीटरचा हा रस्ता खूप 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 मनमोहक आहे. हा आहे बेंगरे समुद्र किनारा. ही तर झाली एक बाजू आणि ही बाजू आहे नदीची, अर्थात सीता नदीची. बेंगरे समुद्रावरून सीता नदीला यायला डायरेक्टली चान्स आहे, पण जेव्हा भरती असते त्यावेळेस मात्र यायला जमत नाही. तर मंडळी, आपण आलो आहोत कोडी बेंगरे येथील बेंगरे बीचजवळ. या बेंगरे बीचला दुसरं नाव आहे डेल्टा पॉईंट. डेल्टा पॉईंट यासाठी म्हटलं जातं कारण तुम्ही आता या बीचवरती येताना ज्या रस्त्यावरून येतात त्या रस्त्याच्या एका बाजूला सीता नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्र आणि या सीता नदीचा जिथे संगम होतो त्या संगमच्या पॉईंटला डेल्टा पॉईंट असं म्हटलं आहे आणि तो आपल्या अगदी समोरच आहे. म्हणजे इथे आहे अरबी समुद्र आणि इथे आहे सीता नदी. समोर आहे कोडी बीच. तिथे आपण जाणार नाही आहोत, पण समुद्र आणि नदीचा जो संगम आहे हा संगम तुम्ही इथे बघायला जरूर येऊ. अगदी निळसर पाणी, सफेद वाळू, अगदी फॉरेन बीचसारखी फिलिंग येते लिटरली इकडे. हां, फक्त हा बीच इतर बीचेससारखा साफ वगैरे नाही आहे, पण इथेसुद्धा थोडं पुढच्या साईडला त्या साईडला गेले तर कायाकिंग वगैरे करता येतं. आपण ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे परत करणार नाही आहे. पण हा संगम बघणं, समोर बसून बघणं खूप खूप मस्त आल्हाददायक आहे. खूप बरं वाटतं एकदम. इथे एकदम शांतता, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणी इथे जास्त फिरायला येत नसतं आणि रविवार आहे आज त्यामुळे थोडेफार तुम्हाला इथे काही जण दिसतील फिरताना. बट मुंबईच्या बीचवरती नॉर्मल डेजला पण जेवढी गर्दी असते ना तेवढी गर्दी पण इकडे नाही आहे. ऑलराईट, भेटूया पुढच्या पॉईंटवर.